विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगावमध्ये हिंदू नववर्षाचा आणि गुढीपाडव्याचा अमाप उत्साह पाहायला मिळत आहे। गणगण गणात बोतेच्या जयघोषात आणि चैत्र पाडव्याच्या मंगलमयी वातावरणात अवघी नगरी नाहून निघाली आहे। आज गुढीपाडवा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून मानला जातो आणि आरोग्य तसेच नवीन वर्षाची चांगली सुरुवात होण्याकरता प्रत्येक भक्त जो असतो गजानन महाराजांच्या चरणी येथे येत असतो। आपलं नवं वर्ष हे चांगलं भरभराटीचं आणि निरोगी जावं या कारणास्तव येथे भाविकांची गर्दी नेहमी आपण बघत असतो। आजचा हा दिवस म्हणजेच विजयाचा, हर्षाचा आणि उल्हासाचा दिवस असून या दिवसाला प्रत्येक भक्तगण महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरता येथे येत असतो। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून नवीन वर्षाची सुरुवात श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावात दाखल झाले आहेत। अनेक भाविकांनी कालपासूनच शेगावात मुक्काम ठोकला होता, जेणेकरून पहाटेच्या पहिल्या किरणासोबतच श्रींचे दर्शन घेता येईल। पहाटेपासूनच मंदिर परिसरात शिस्तबद्ध रांगा लागल्या असून भाविकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि ओढ पाहायला मिळत आहे। मंदिरावर उभारलेली गुढी आणि फुलांच्या सजावटीने परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले आहे। भक्तांच्या मते वर्षाची सुरुवात महाराजांच्या दर्शनाने होणे हे भाग्याचे लक्षण आहे। विदर्भाची पंढरी आज भक्तीच्या रंगात रंगली आहे। सकाळच्या पहिल्या किरणासोबतच भाविकांनी आपल्या लाडक्या माऊलींचे दर्शन घेऊन सुख समृद्धीचे साकडे घातले आहे। तर आम्ही नववर्षाची सुरुवात शक्यतोवर दर्शनाने करतोच माऊलींच्या। काल रात्रीच येथे मुक्कामी आलो होतो आणि आज सकाळी येथे दर्शन घेतलं। मनाला ही मानसिक शांती लाभते आणि एक आत्मिक बळ इथे येऊन मिळते। त्यामुळे आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो की मुलांचा वाढदिवस किंवा नवीन वर्ष, आज तर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्तही आहे आणि आपल्या मराठी नववर्षाचा अतिशय आनंदाचा, हर्षाचा, उल्हासाचा आजचा हा दिवस आहे आणि माऊलींच्या दर्शनाने निश्चितच एक आत्मिक समाधान आम्हाला लाभलेलं आहे। माझे म्हणजे सासू सासरे म्हणजे परंपरागत आम्ही गजानन भक्त आहोतच आणि आजही खूप छान वाटत आहे। आम्ही दरवर्षी शेगावला दर्शनासाठी येत असतो आणि गजानन महाराजांच्या आशीर्वादाने आमचं वर्ष सकारात्मकरित्या आणि यशस्वीरित्या पार पडते। त्यामुळे आम्ही दरवर्षी महाराजांचं दर्शन घेत असतो। गुढीपाडवा आपला हिंदू धर्माचा जो सण आहे, हा गुढीपाडवा सुरुवात होईल नवीन वर्षाची, म्हणून मुद्दाम श्रींचे दर्शन घेण्यासाठी आलो। सकाळी इथे आलो आणि दर्शन घेतलं, खूप आनंद झाला। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।